सह्याद्रीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न। बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय। मात्र नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाबाबत चर्चा नाहीच, सूत्रांची माहिती। 15 ऑगस्टला ध्वजारोहणाची संधी न मिळाल्यानं नाराज नाही, वरिष्ठांचा निर्णय मान्य। मंत्री भरत गोगावलेंची लोकशाही मराठीला प्रतिक्रिया। बारा सप्टेंबरला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशकात संयुक्त मोर्चाला दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार। नाशिक शहरातल्या समस्या आणि इतर प्रश्नांवर मोर्चा काढणार। महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीनंतर आता मनसेनं सुद्धा निवडणूक आयोगाचं लक्ष वेधलं। मनसेच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयोगाची घेतली भेट। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही सूचनांबाबतही दिलं पत्र। महाराष्ट्रामध्ये सणासुदीत वातावरण खराब करण्याचा जरांगेंचा डाव। लक्ष्मण हाकेंचा जरांगेंच्या मुंबईतल्या 29 ऑगस्टच्या मोर्चावरनं गंभीर आरोप। दादर कबूतरखान्याबाबत उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार। सुनावणीनंतर पुढची रणनीती ठरवण्यासाठी मुंबईमध्ये जैन समाजाची महत्त्वाची बैठक। कोल्हापुरातल्या नांदणी मठातल्या महादेवीसाठीची याचिका गुरुवारी सूचीबद्ध होण्याची शक्यता। सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारकडे वकिलांचा पाठपुरावा सुरू। डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आत्महत्येशी संबंधित खटल्यातनं वकील प्रदीप घरत यांना हटवल्याप्रकरणी हायकोर्टानं व्यक्त केली नाराजी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।